डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर या ठिकाणी आता पोहोचत आहे। विमानतळाच्या समोरच असलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय भव्य आणि सुंदर पुतळा। आज आहे दिल्लीसाठी प्रवास, दिल्लीहून चंदीगड आणि रात्री नागपूर येथे आमचा नितीशगड मुक्काम होता आणि आता सकाळी 5 वाजता विमानतळावर पोहोचलेलो आहोत। नागपूर विमानतळावरून आता इंडिगोचं विमान आहे 7 वाजता, 9 वाजता दिल्लीला पोहोचेल आणि त्या ठिकाणून पुन्हा 2 वाजताचं प्लेन आहे चंदीगडसाठी। आता धन्यवाद आणून सोडल्याबद्दल। इंडिगो काउंटरवर जाऊन बोर्डिंग पास घेतलेले आहेत। विमानतळाच्या डिपार्चर गेट मधून प्रवेश करण्यासाठी आपल्याला तिकीट आणि आपलं आधार कार्ड दाखवावं लागते। आत प्रवेश केल्याच्या नंतर तिथे वेगवेगळ्या एअरलाईनचे काउंटर असतात, त्या काउंटरवर गेल्याच्या नंतर आपल्याला ह्या बोर्डिंग पास मिळतात। तर सिक्युरिटी चेकअप असते आणि नंतर गेट जी असते त्या ठिकाणी जाऊन थांबायचं। बोर्डिंग गेट सुरू झालं की नंतर आपल्याला विमानामध्ये बोर्डिंग करता येते। तर अशी एकूण प्रक्रिया असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर आणि आजचा दौरा आता नागपूरहून सुरू होईल। नागपूरहून आता 7 ला फ्लाईट आहे, 7 ते 9 पर्यंत दिल्लीला। विमानतळावर साधारणतः 2-4 तास थांबावं लागेल, नंतर तिथून दिल्ली ते चंदीगड असं विमान लागेल। तर त्या विमानानं संध्याकाळी 4 पर्यंत आम्ही आता चंदीगडला पोहोचू। चला आता सिक्युरिटीच्या चेकअप करून घेऊ आणि नंतर पुढं बोर्डिंगसाठी आपण जाऊया। विमानतळावर सिक्युरिटी चेकअपच्या वेळेस आपल्याजवळ असलेला मोबाईल, चार्जर, कॅमेरा हे जे साहित्य सगळं या ट्रेमध्ये टाकावं लागतं। आणि नागपूर विमानतळावर सिक्युरिटी चेकअप झालेलं आहे। या 5 नंबर गेटला येऊन आता थांबलेलो आहे। तेव्हा दिल्लीला गेल्याच्या नंतर टर्मिनल 1 वरून टर्मिनल 2 ला जावं लागेल। आजच्या विमान प्रवासाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बऱ्याच जणांचं कॉमेंट असतात की विमानाचं तिकीट किती होतं, तर विमानाचे तिकीट दर हे रोज बदलत असतात, त्यामुळे ते अधिकृतपणे आपल्याला तसं तिकीट दर सांगता येत नाही। पण नागपूर ते दिल्ली एक विमान आणि तिथून पुन्हा बदलून दिल्ली ते चंदीगड असा दोन्ही विमानाचा एकत्र तिकीट मिळते, त्याला कनेक्टेड फ्लाईट म्हणतात। ते सामान आपल्याला किती नेता येतं आणि ते कशा पद्धतीने नेता येतं याला कॅबिन बॅग म्हणतात। ह्याचं वजन 7 किलो पर्यंत असलं तर आपण सोबत विमानामध्ये ते नेऊ शकतो। 15 किलो पर्यंत आपण दुसरी एक बॅग नेऊ शकतो, त्याला चेक इन बॅग म्हणतात। तर ते आणि ते आपल्याला लगेज मध्ये टाकावं लागते। त्यासाठी आपण विमानतळावर आल्याच्या नंतर त्या लगेज जे काउंटर असतात त्या ठिकाणी आपण त्या बॅगचं वजन करून लगेज मध्ये टाकायची। तर एकूण आपण 7 आणि 15 असं 22 किलो वजन सोबत नेऊ शकतो। नागपूर विमानतळावर असलेला आहे हा मेटलचा अतिशय सुंदर पुतळा या ठिकाणी दिसला। अतिशय सुंदर असं विमानतळ आहे, स्वच्छ असं विमानतळ आहे। या ठिकाणी आपल्याला काही चहा, पाणी, नाश्ता जर करायचा असेल तर त्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे। या फूड जंक्शन या ठिकाणी आपल्याला नाश्ता वगैरे मिळू शकतो। आलेल्या प्रवाशांसाठी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे। स्वयंचलित जिने असतात, ज्याला फिरता जिना म्हणतात। या जिन्यानं आपल्याला पायऱ्या चढण्याची गरज नाही, आपण सहजतेनं वरच्या मजल्यावर येऊ शकतो। झालं, बोर्डिंग सुरू झालेलं आहे। आता हे बोर्डिंगची लाईन, चला। आणि आता हा जो पॅसेज आहे या पॅसेज मधून होता डायरेक्ट विमानात प्रवेश। हे बघा, विमानात प्रवेशासाठी अशी व्यवस्था असते। विमानाचं गेट आलेलं आहे आता। नागपूर विमानतळाचं विहंगम असं दृश्य सकाळचे आता 6:45 वाजलेले आहेत। त्या विमानात बसलेलो आहे आणि आता जाऊ दिल्लीला। साधारणतः 8:30 ते 9 वाजतील। आता रनवेवर विमान धावल्याच्या नंतर विमानाचं उड्डाण कशा पद्धतीने होते हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हे बाजूला या खिडकीमधून सगळं बाहेरचं दिसते। हे आमचं सीट नंबर आहे 27E आणि 27F।
सूर्योदय झालेला आहे आणि नागपूर शहराचं विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. रस्ते, इमारती, तलाव, मोकळ्या जागा, अतिशय भव्य असं नागपूर शहर आहे. विमानात आपल्याला चहा घ्यायचा असेल, नाश्ता करायचा असेल, काही सामान ठेवायचं असेल तर या ठिकाणी अशी व्यवस्था असते. आपण जर नाश्ता घेतला तर या ठिकाणी नाश्ता ठेवायचा, या ठिकाणी चहाचा कप, पाण्याचा ग्लास असं आपण ठेवू शकतो आणि पुन्हा हे बंद करू शकतो. या ठिकाणी माहिती पत्रक असते आणि त्यावर सेफ्टी गाईड इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. या दिल्ली शहराचं विहंगम दृश्य आपल्याला दिसायला आता दिल्ली जवळ आलेली आहे. तर थोड्याच वेळात विमानतळावर आता विमान उतरेल. श्रीमती इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली. अतिशय भव्य असं हे एअरपोर्ट आहे आणि या एअरपोर्टला 3 टर्मिनल असून या ठिकाणून परदेशात मोठ्या प्रमाणात विमानं जातात आणि भारतभरातील सर्व एअरपोर्टशी हे विमानतळ जोडलेलं आहे. आपण कुठूनही आलो तरी सहसा दिल्ली विमानतळावर आपल्याला यावंच लागतं. का इस्तेमाल कर सकते हैं. सीट बेल्ट साइन बंद होने और विमान के रुकने तक आप अपने स्थान पर बैठे रहें. आता दिल्लीला उतरलं विमान. आले का? हे चालू आहे, उतरणं चालू आहे आता विमानातून. मस्तपैकी प्रवास झाला. ओके मॅडम, थँक्यू. आलो आता बाहेर. चलो हो गया. असं विमानातून बाहेर येण्यासाठी अशी व्यवस्था असते. हे बघा, हे पूर्ण विमानाला जोडलेलं आहे. करून येणारं जे विमान होतं ते आलेलं आहे टर्मिनल 1 ला. आता या ठिकाणून आमचं दुपारचं 2 वाजताचं विमान आहे चंदीगडसाठी टर्मिनल 2 वरून. या ठिकाणून शटल बसची व्यवस्था असते टर्मिनल 1 वरून टर्मिनल 2 पर्यंत नेण्यासाठी. आलेल्या प्रवाशांना तुमचे बोर्डिंग पास किंवा तिकीट दाखवायचं आणि नंतर आपण त्या शटल बसद्वारे, जे फ्री शटल बस असतात, विमानतळाचीच ती सेवा आहे आणि ते आपल्याला टर्मिनल 2 ला पोहोचतात. हे साधारणतः टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 मध्ये 8 किलोमीटरचं अंतर आहे. हे मागे या ठिकाणी सगळं लिहिलेलं असते. इथं सगळी टर्मिनल 2 ला जाण्यासाठी शटल बसची व्यवस्था आहे म्हणून तिथं सगळी माहिती दिलेली आहे. शटल बस शोधावं लागते, कुठून लागते, टर्मिनल 2 आता कुठं आहे ते शोधावं लागते. अशी व्यवस्था आहे सगळी. चला आता सरकत्या जिन्याहून आता जाऊ खाली. सरकता जिना आपोआप आपल्याला खाली घेऊन जातो. थोडी सुद्धा मेहनत करायचं काम नाही. साधं पायी चालायसाठी पण नको म्हणून या ठिकाणी सरकते जिने आहेत. पायऱ्यान उतरायचं पण नको. आपण लगेज मध्ये टाकलेल्या बॅग घेण्यासाठी या ठिकाणी लगेज बेल्ट आहे, या ठिकाणी जाऊ. जिथून आपण प्रवास सुरू केला तिथं ती बॅग लगेज मध्ये टाकली जाते आणि ते पोहोचल्याच्या नंतर आपण बाहेर यायचं एक्झिट गेटनं आणि इथं त्या बॅग येतात. आपण या ठिकाणी उभं राहून आपली बॅग ओळखून आपण बॅग घ्यायची. आपल्या बॅग घेण्यासाठी स्पेशल व्यवस्था आहे.